नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. काँग्रेसला हिरवा चावा असं जे आम्ही म्हणतो आहोत आणि म्हणून करती सेक्युलरिझमचा धावा. त्याचं कारण असं घडलेलं आहे की भारतीय जनता पक्षानं काही म्हणलेलं नाही आहे. यापूर्वी आम्ही सहर शेख ही जी MIMची नगरसेविका आहे मुंब्र्यामधली, तिच्यावरती व्हिडिओ पण केला आणि तिचं एक बाईट पण दाखवलं. कैसा हराया हे जे तिनं म्हणलेलं आहे ते भाजपशी काहीच संबंध नाही त्याचा. हे जे स्वतःला सेक्युलर म्हणून घेणारे पक्ष होते आणि ह्यांनी वारंवार लांगुल चालन जे मुसलमानांचं मतांसाठी केलेलं होतं ते नेमकं आता उलटताना दिसतं आहे आणि हे दुखणं आहे. नसीमुद्दीन सिद्दीकी म्हणून UP मधले काँग्रेसचे नेते आहेत, त्यांनी काँग्रेस सोडलेली आहे. दुसरे बिहारमधले नेते शकील अहमद जे आहेत, त्यांनी बिहार निवडणुकीची पहिला टप्पा झाला कीच राजीनामा दिला होता. त्यांनी सरळ सांगितलं मी काही कुठल्या पक्षात जाणार नाही. पण त्यांनी आता मुलाखत देऊन राहुल गांधी हे कसं डरपोक नेतृत्व हे सांगितलेलं आहे. आता असे कितीतरी नावं घेता येतील जे प्रत्यक्ष काँग्रेसमध्ये आहेत. रशीद आल्वी ते आता असं म्हणत आहेत की काँग्रेसमध्ये मुसलमानांना कसा न्याय दिला जात नाही, त्यांची दखल घेतल्या जात नाही. गुलाम नबी आझाद ज्या G23 मध्ये होते त्यांनी पत्र लिहिलं, मग नंतर काय झालं तुमच्या सगळ्यांना माहिती आहे. कटकमध्ये काँग्रेसचे नेते आहेत महमद म्हणून, त्यांची मुलगी आता आमदार आहे प्रत्यक्ष ओडिसामध्ये. आणि 2-3 वर्षांपासून मला म्हणजे काय भेटायला पण कशी वेळ दिलेली नाही नेतृत्वाने, ही तक्रार त्यांनी सांगितली. म्हणजे हे मी तुम्हाला सगळं काँग्रेसमधलं आज जे मुस्लिम नेते आहेत त्यांचं सांगतो आहे. एक तर काँग्रेसमध्ये आहेत किंवा काँग्रेसमधून बाहेर पडलेले आहेत. आणि ह्या सगळ्यांची जी चिडचिड सध्या काँग्रेसच्या नेतृत्वावरती चाललेली आहे, ते काँग्रेसचं नेतृत्व किती आणि काय कसं नालायक आहे ती गोष्ट वेगळी, ते तर आहेच आहे. पण आता ह्या ज्या मुस्लिम मताचं कौतुक करत होते, मग ते काँग्रेस असो, बाकीचे पुरोगामी पक्ष असो, या सगळ्यांकडून ही मुस्लिम मतं परवाच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये MIMकडे गेली. वस्तुतः खरं तर इतकं काही फार आकाश पडावं असं झालेलं नाहीये. कदाचित पुढच्या निवडणुकीमध्ये जसं लोकसभेला काँग्रेसला फायदा झालेला होता, विधानसभेला झाला नाही ती गोष्ट वेगळी, पण लोकसभेला झालेला होता. मालेगावमधूनच त्यांचा खासदार निवडून आलेला होता, केवळ मालेगावमधल्या मुस्लिमांच्या मतावरती. अजूनही जेव्हा मोठी निवडणूक असती तेव्हा स्वतःला कट्टरपंथी म्हणून घेणारे छोटे मुस्लिम पक्ष हे त्याच्यात प्रभाव दाखवू शकत नाहीत. परिणामी भाजपला हरवायचं असेल तर ह्या तथाकथित पुरोगामी पक्षाकडे मुस्लिम मतदान जातं हे उघड गुपित आहे. पण यांचं दुखणं आता असं होऊन बसलेलं आहे की जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात विशेषतः महाराष्ट्रात झालेत म्हणून आता ती प्रतिक्रिया उमटते आहे. बाहेरही वेगळी, त्याची वेगळी कारण आहेत. मुस्लिम मतदार मुस्लिम पक्षाकडे निघून गेल्याच्या नंतर हे तथाकथित स्वतःला सेक्युलरिझमचा ढोल पेटणारे आणि ह्यांच्या विरोधात ते बोलत आहेत. सहर शेख हे त्याचं एक उदाहरण आहे फक्त. नसीमुद्दीन सिद्दीकी म्हणून म्हटलं ना की हे सगळे जे मुस्लिम नेते बोलत आहेत त्याचं दुसरं कारण असं आहे की आता येऊ घातलेल्या निवडणुका, उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका आहेत, त्याच्या आधी आसाममध्ये निवडणुका आहेत, तमिळनाडूमध्ये, केरळमध्ये आहेत, पश्चिम बंगालमध्ये आहेत. या सगळ्या ठिकाणी तथाकथित ह्या सगळ्या सेक्युलर पक्षांची बोंब आता अशी होऊन बसलेली की एखादा जर कट्टरपंथी मुस्लिम पक्ष उभा राहिला आणि मुस्लिम मतदान तिकडे निघून गेलं, भले त्याच्यातले एखाद दुसराच निवडून येऊ, पण बाकीच्या ठिकाणी मतं खाल्ली जातात आणि ह्या सगळ्यातून फटका आपल्याला असा बसतो की आपण निवडून येत नाही. आणि त्याच्यातली जर आता काँग्रेसमधल्या मुसलमानांचं दुखणं असं आहे की काँग्रेस सत्तेवर येईल ही शक्यता संपली त्यांच्या दृष्टीनं म्हणतं. त्याच्यामुळं आता इकडं आपण निवडून येऊ शकत नाहीत. राज्यसभेच्या आणि विधान परिषदेमधल्या जागा अडचणीत सापडलेल्या आहेत कारण की तितके आमदारच नाहीत. आता महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसकडे फक्त काहीतरी 16 आमदार आहेत. त्याच्या जीवावरती काँग्रेसने कोणाला निवडून द्यावं इथून? इम्रान प्रताप गडीसारखं उत्तर प्रदेशमधलं पार्सल तुम्ही इथून निवडून दिलं होतं महाराष्ट्रात. महाविकास आघाडीच्या काळातलं तुम्ही बघा सगळं, किंवा स्वतः उद्धव ठाकरेचं मुख्यमंत्री पद वाचवायचं म्हणून त्यांना विधान परिषदेवरती निवडून येणं भाग होतं. ती निवडणूक बिनविरोध करायची या नावाखाली म्हणून सत्ताधाऱ्यांचे 5 पण विरोधकांचे 4 आमदार निवडून आले होते. कारण की त्यांचा आमदार भाजपने मागे घेतलाच नाही. परिणामी सत्ताधाऱ्यांनाच आपला एक आमदार उमेदवार मागे घ्यावा लागला होता आणि ते काँग्रेसला पण. म्हणजे आता दुखणं असं होऊन बसलेलं आहे की प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये जेव्हा मोठी निवडणूक असते, स्थानिक स्वराज्य संस्थांचा मतदारसंघ छोटा असतो, तेव्हा कट्टरपंथी मुस्लिम उमेदवार आणि त्याला पाठिंबा देणारे मुस्लिम मतदार हे
काही जागा निवडून आणू शकतात बिनधास्तपणे. जसं या छत्रपती संभाजीनगरमध्ये 115 एकूण जागा आहेत, त्याच्यापैकी 33 उमेदवार, त्याच्यातले 28 मुसलमान आहेत, 4-5 तर हिंदू आहेत. 28-29 मुसलमान उमेदवार नगरसेवक निवडून आणले MIMने. पण त्याच MIMला विधानसभा निवडणुकीमध्ये एकही आमदार निवडून आणता नाही आला. 4 पैकी शहरामध्ये 4 आमदार आहेत आणि त्यांना माहिती आहे की मतदारसंघ मोठा झाला की ते व्याप वाढतो आणि मग निवडून येत नाही. मग आता दुसरा पर्याय राहतो की काँग्रेस काय, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट काय, किंवा आता तथाकथित उद्धव ठाकरे जे नवे सेक्युलर झालेले आहेत. ते एक फार छान सुंदर असा शेर आहे, जो खानदानी रईस है वो मिजाज रखते है नर्म अपना, तुम्हारा लहजा बता रहा है तुम्हारी दौलत नहीं है. तसं या शिवबाठाचा सेक्युलरिझम नवा असल्यामुळे त्यांना आपण किती कट्टर मुसलमानांचे समर्थक आहोत म्हणून त्यांनी तिकीटं दिली आणि त्यांच्या ह्याच्यावरती माझ्या परभणीत तर जास्त मुसलमानच निवडून आले हिंदूपेक्षा उबाटाच्या तिकिटावरती. इथेही मुसलमान निवडून आलेले आहेत उबाटाच्या तिकिटावरती. ह्या सगळ्यांना म्हणजे आता दुखणं असं झालेलं आहे की मुसलमानांना ह्या तथाकथित सेक्युलर पक्षांकडं नाराजी का झालेली आहे, कारण की हे निवडूनही येत नाहीत आणि त्याच्या जीवावरती अप्रत्यक्षरित्या विधान परिषद आणि राज्यसभाही आपल्याला मिळू शकत नाही, म्हणून त्यांची टीका सुरू झालेली. ते ह्या कट्टरपंथी पक्षाकडे गेले हे तात्पुरती प्रतिक्रिया आहे. मी तुम्हाला परत सांगतो, महाविकास आघाडी गव्हर्नमेंट स्थापन केल्याच्या नंतर किंवा केंद्रामध्ये 4 ते 14 या 10 वर्षाच्या काळात का होईना काँग्रेसने जोडतोड करून स्वतःचं बहुमत नसताना आज जे काँग्रेसला 240 भाजपला 240 खासदाराच्या नावानं टीका करतात ते हे विसरतात की 206 खासदार असताना मनमोहन सिंग त्याच्या आधी ते 145 होते. 4 ते 14 ह्या काळामध्ये काँग्रेसने जी काही सत्ता राबवली तेव्हा त्यांच्याकडे किती खासदार होते. आज जे 240 खासदार किंवा निवडणूक पूर्व युती असलेल्या NDAला स्पष्ट बहुमत असतानाही टीका करतात ते हे विसरतात की स्वतः 10 वर्ष 4 ते 14 या कालखंडात अल्पसंख्याकच ह्याचं तुम्ही सरकार चालवलेलं होतं मतांचं. पण तुम्ही जोडतोड करून का होईना सत्ता टिकवू शकता आणि त्याचे फायदे मिळू शकतात, म्हणून हे तथाकथित सगळे मुसलमान तुमच्याकडे होते. आज जेव्हा तुमची सत्ता टिकेल, तुमची सत्ता तुमच्याकडे येणार नाही, प्रत्यक्ष लोकही तुम्हाला निवडून द्यायला तयार नाहीत, मग याच्यापेक्षा आपण आपल्या कट्टरपंथी पक्षांकडे गेलेलं काय वाईट. प्रतिक्रिया म्हणून यापूर्वीही नांदेडच्या नगरपालिका होती तेव्हा मध्ये 11 पतंगच्या चिन्हावरती जेव्हा MIM निवडून आला होता, महाराष्ट्रातला त्यांचा तो पहिला प्रवेश होता. तेव्हा तर मी साधा ब्लॉग लिहित होतो, व्हिडिओ करत नव्हतो, तेव्हा हेच नव्हतं चालू आमचं चॅनल. तेव्हापासूनच आमचं म्हणणं होतं की ही फक्त प्रतिक्रिया आहे. कुठलाही कट्टरपंथी पक्ष अख्ख्या भारतामध्ये कुठेही फार काळ चालू शकत नाही, त्याचा प्रभाव त्याचा विस्तार होऊ शकत. केवळ कट्टरपंथी हे म्हणजे धार्मिकदृष्ट्या कट्टरपंथी MIM सारखेच नाहीत, प्रादेशिक पक्ष सुद्धा जो आणतात ह्या सगळ्यांच्या नावामध्ये ऑल इंडिया आहे. ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस AITMC नाव आहे असं. तेलंगणा राष्ट्र समितीचं नाव बदलून भारत राष्ट्र समिती केल्यानं काही फरक पडत नसतो, त्यांना त्या तेलंगणातली सत्ता राखता नाही आली. समाजवादी पक्ष नाव जरी असलं तरी आहे फक्त उत्तर प्रदेश पुरता. बहुजन समाज पक्ष, राष्ट्रीय जनता दलाचं नाव राष्ट्रीय, तो आता बिहार पुरताच मर्यादित आहे. डावे सुद्धा अखिल म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्ष किंवा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष कंसात मार्क्सवादी नावात जरी भारतीय असलं तरी ते विशिष्ट जागेमध्ये फक्त ते केरळपुरते ते सीमित होऊन राहिलेले आहे, मर्यादित होऊन राहिलेले आहे. त्याच्यामुळे म्हणताना काही म्हणो हे भारतभर पसरू शकत नाहीत. एका विशिष्ट काळामध्ये विशिष्ट परिस्थितीमध्ये काही मतदारसंघापुरती ह्यांची प्रतिक्रिया उमटते, मतदार तिकडं झुकतो, तो मुख्य पक्षाला धडा शिकवण्याच्यासाठी म्हणून. पण परत तो तथाकथित जे सेक्युलर मुख्य पक्ष आहे त्याच्यामध्ये काँग्रेस सारखा पक्ष आहे राष्ट्रीय पातळीचा, आजही तोच 2 नंबरचा पक्ष आहे. त्याच्यामुळे आज ह्यांना हे लक्षात घ्यायला पाहिजे की त्यांचा जो आज विरोधात गेलेला वर्ग आहे तो त्यांचाच मतदार आहे. भाजपचा मतदार त्याच्याकडं तसाच आहे आणि शिवाय काठावरचा बहुतांश मतदार किंवा ज्याला कुणाला सत्तेशी आपले सगळे स्वार्थ बांधलेले असतात असा एक वर्ग सगळा भाजपकडे निघून गेलाय. तो काही भाजपच्या प्रेमामुळे नाही. भाजप सत्ता राबवू शकतो, आपले सगळे स्वार्थ साधता येऊ शकतात, व्यापक जे काही हित तुम्हाला पाहिजे त्या दृष्टीनं देशाच्या दृष्टीनं नंतर सगळा विचार करून तो मतदार निघून गेलेला आहे, तो तर तुमच्याकडे येणारच नाही.
पण तुमचा म्हणून जो हक्काचा मतदार होता तर तुम्ही केलेल्या उपेक्षेमुळे त्याहीपेक्षा तुमच्या नालायकपणामुळे, आणखी तुम्ही आता सत्ता आणू शकत नाही म्हणून तो प्रतिक्रिया म्हणून तात्पुरता दुसरीकडे गेलेला आहे. अजूनही जर हे पुरोगामी पक्ष सुधारायला तयार नसतील तर ह्यांचा जो काही विनाश आहे स्वतःहून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतात म्हणतात तशा पद्धतीनं हे करून घेत आहेत. म्हणून आम्ही ते शीर्षक दिलेलं होतं की ह्यांना सगळ्यांना हा जो हिरवा चावा बसतो आहे त्याच्यामुळं आता ही सेक्युलरिझमचा जे धावा करतायत तोच संकटात आलेला आहे, करत होते आधी. इथेच थांबूया. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज